कोकणातील जत्रा म्हणजे परंपरा, श्रद्धा आणि आनंदाचा संगम। जत्रा म्हणजे गावकऱ्यांसाठी उत्साहाचं ठिकाण। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे या उत्सवाचा आनंद लुटायला येतात। कोकणातील जत्रा म्हणजे खास परंपरा जपणारं सणांचं रूप। आपण आलो आहोत आपल्या गावी होडावड्याच्या जत्रेला। नमस्कार मंडळी, मी सागर तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो। मंडळी, आपण आलो आहोत आपल्या गावी होडावड्याला खास जत्रेसाठी। काल सोनुर्लीची जत्रा होती आणि आज होडावड्याची जत्रा आहे। होडावड्याची आणि सोनुर्लीची जत्रा साधारण एकाच दिवशी असते, पण ह्या वर्षी थोडी मागे पुढे आलेली आहे। तर सोनुर्लीच्या जत्रेचा ब्लॉग मी टाकलेला आहे, तो तुम्ही नक्की पहा। आणि आज आपण जाणार आहोत आपल्या होडावड्याच्या जत्रेला। संध्याकाळचे वाजले 7। थोड्याच वेळात आपण जाऊयात जत्रेला। तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पाहत राहा। मंदिराचा गेट अतिशय सुंदर सजवला आहे। श्रीदेव क्षेत्रपालेश्वर सातेरी मंदिर। या गेट पासून दुकानांना सुरुवात होते। इथे आपल्याला ओटीचं सामान वगैरे तसेच देवासाठी केळी वगैरे भेटतात। तर मंडळी, आपण बघू शकतो दिव्यांच्या रोषणाईने म्हणजे लाइटिंगने पूर्ण मंदिर सजवलं आहे। आणि स्पीकरवर जी भजनं वगैरे गाणी वगैरे चालू आहेत, त्यामुळे अतिशय प्रसन्न वाटतंय। ही जी गर्दी आहे ती देवीची ओटी भरण्यासाठी आहे। लाईन बघा केवढी लागलेली आहे। जत्रेत आले तर काहीतरी खायला पाहिजे। मी घेतले मंचुरियन। या बाजूला मंचुरियनची आणि आईस्क्रीमची दुकान आहे। हे आहे गावच्या लकाचं मंदिर। पालखी म्हणजे देवदेवतांच्या मूर्तींची किंवा पवित्र चिन्हांची मिरवणूक खांद्यावर उचललेल्या आसनावर नेली जाते। जत्रेमध्ये पालखीला खूप महत्त्व आहे। गावातील ग्रामदैवत किंवा स्थानिक देवता यांची पालखी काढली जाते। पालखी फुलांनी, कापडांनी किंवा पारंपरिक अलंकारांनी सजवलेली असते आणि ढोल ताशांच्या गजराने पालखी निघते। संपूर्ण गावातील लोक पालखी सोहळ्यात सहभागी होतात आणि भक्तिभावाने देवाला नमन करतात।
पालखी मिरवणूक झालेली आहे. थोड्या वेळाने दशावतार सुरू होईल. तोपर्यंत आपण जत्रेतील बाजार फिरूया. इकडं बघ. भाऊ का सकाळपर्यंत थांबत नाही. लहान मुलांसाठी ही जत्रा म्हणजे स्वर्गच जणू. फुगे, खेळणी खरेदी करणे तसेच खाऊचा वगैरे आनंद लुटणे याकडे त्यांचा कल असतो. तसेच महिलांसाठी बांगड्या, दागिने वगैरे विक्रीसाठी असतात. कमी करा मोयाचे फिक्स रेट ये अगं बाबू बजेटले आहे बघ. मला आवडणार नाही ते पैसे. ओय कोकणातील लोककला, संस्कृती आणि आध्यात्मिकतेचा संगम म्हणजे दशावतार. दशावतार नाटकाची सुरुवात शंखनादाने किंवा आरतीने केली जाते. यामागची मान्यता अशी आहे की नाटक फक्त मनोरंजनासाठी नसून भक्तीचा भाग आहे. दशावतार सुरू होण्यापूर्वी शंकासुराची कथा नाट्यरूपी सादर केली जाते. शंकासूर हा बलाढ्य आणि असुर होता. तपश्चर्याने ब्रह्मदेवाकडून अमरत्वाचा वर त्याने मागितला आणि देवतांना व मानवांना त्रास देऊ लागला. अखेरीस भगवंताने त्याचा संहार केला. ही कथा लोक मोठ्या भक्तिभावाने ऐकतात आणि शंकासुराच्या संहाराने सत्य आणि धर्माच्या विजयाचा आनंद साजरा करतात. काय केला काय 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 पुन्हा केला गजानन हरिनामाचा केला घोष आणि भरलेल्या सभेचो पाडले दोष. सगळ्या सभेचो आम्ही दोष पाडलो. बघा बघा सभेकडे बघा, सभा कशी थंड. हा थंडगार. बरोबर. माझ्यामुळे. कोणत्यामुळे? माझ्यामुळे. तुझ्या भयान. हो असे भयामध्ये भय किती रे? भयात भय 5. 5 भय आहो. 5 भय कोणते रे? पहिलो हा घरात भय घरकार दिसतो. हा म्हणजे घरातून सुरुवात. घरात भय घरकार दिसतो. घरात भय घरकार
पुरतो. अरे तो घरापुरतोच तो. गावात गावकऱ्यातो. अरे गावापुरतो. देवळात भाई देवाचो. देवळापुरतो. रानात भाई वाघाचो. रानापुरतो. आणि या भरलेल्या सगळ्यात पाठपटे कुठतो. तोंडार शिरा मारल्यानंतर मारल्या. म्हणून शिरा मारी हो. काट्याचा. काट्याचा शिरा तोंडार मारला. हट्टाला नाही. हा शिरा शिरा. काट्याचा हा नो. म्हणजे तोंड धुतले का धुतले. हा तोंड धुल्यानंतर धुल्या. तसं धुतलो. तसं कुठलो. आड्यात घुसलो. आड्यात. हो. आड्यात. हो. कंपाऊंडाच्या आड्यात. तुम्हीकडे आता उठले काय. ते सांगते आड्यात होता. हो. हा हा आड्यात. वाड्यात वाड्यात वाड्यात. वाड्यात गेलो. गुरांच्या वाड्यात. हो. सपासप कापले आणि पगळत घातलं. जोरांका. हो धोरांका. पुळवले ते सांगते वाड्यात खपासप कापल्या. हो. काय कापल्या. काय कापले म्हणजे हा भानगड अशी. काय. ह्यो नईन वर कामाक पहिलो हा. आतलो जो गडी होतो. हा. तुम्ही काय करा. त्याचा मत कसा होता. कसा. तो ह्याचा होतो. होय. ह्याचा कोण वाढेना. हा. म्हणून त्याचा ठरवलं. हो. हो. पण आला का. काय झाला. तुम्ही दही कापल्या. सगळी जाई कापल्या. हा आणि चराक सोडली. हा जोरांका. धोरांका चराक सोडली. माळरानावर. हा. हा महाराणा धोरांका चराक सोडल्याबरोबर हा जा काय दोंपारा धोरात चढलेली रात्री गवत करून सोपली. तुमच्या तोंडात शिरा पडला. तुमका सांगलं माडाचे सुटलेले नाही काय करा. तुम्ही ऐकत नाही. सुकोनात पडलो. आणि सुसुळीत कोणचे काय सांगता एका ओळखल्या माझ्या डेरे करतो पुतमयो काय झाले कमी बसलो. काय केलं शिको काका दया येईल.
मंडळी, दशावतारी नाटकामध्ये कोणत्याही प्रकारची स्क्रिप्ट नसते किंवा कोणतेही डायलॉग दिलेले नसतात किंवा पाठही केलेले नसतात। एखाद्या टॉपिकवरती ते अतिशय सुंदर असा दशावतारी नाटक सादरीकरण करतात। खरोखर समाधान वाटते। शुद्ध प्रज्ञाजन मी कोणी मोठा नाही, माणूसपणीच्या पृथ्वी तळावरच्या माणूसपणीच्या एकाची आकाश म्हणून पडलो या जगाच्या आसमंतांमध्ये कीर्तीचा घात तो सदैव फडकत राहा याच्यासाठी माझा खटाक नाही। जमिनीचा घाट विस्तार अगर संपत्तीचा आलोट साठा तोरण उभा रोड हा महाल सुचलेला आहे। काय म्हणावं तरी ते नाविन्य तेज पाहून आमचं मन अगदी प्रसन्न झालं। काय दासांना म्हणावं तरी तर मंडळी, ही होती आमच्या कोकणातील होडावड्याची जत्रा। तुम्हाला आमचे व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।